चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चातुर्मास स्पेशल उपवासाच्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे। ही बटाट्याची भाजी करायला अगदी सोपी आहे आणि खायला खूप छान लागते। ही भाजी फक्त अशीही खाऊ शकता किंवा उपवासाच्या डोस्यांबरोबरही सर्व करू शकता। तर अशाच नवनवीन उपवासाच्या रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। भाजी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण काही अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत, हिरवी मिरची घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि हे सर्व जाडसर कुटून घ्यायचे आहे। ह्या ठिकाणी मसाला तयार आहे। बटाटे आपण उकडून साल काढून आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। तर कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि वाटून घेतलेला मसाला घालूयात। बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसेल तर नाही घातली तरी चालेल। मिक्स करून घेऊ आणि अगदी 1 मिनिटाकरता परतवून घ्यायची आहे आणि बटाटे घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। कोथिंबीर घालूयात। 1 चमचाभर साखर घालायची आहे आणि साधारण आपण 4 चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे। मिक्स करून घेऊ। बटाटे आपण अगोदरच उकडून घेतलेले आहेत, पण सर्व मसाले हे भाजीमध्ये छान मिक्स होण्याकरता मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढायचं आहे। तर अशा प्रकारे आपली चटकदार चमचमीत उपवासाच्या बटाट्याची भाजी तयार आहे। तर तुम्ही ही भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।